तर इथं सकाळ सकाळी देवपूजा किती छान झाली आहे बघा. लक्ष्मी मातेला हार किती छान दिसायला लागलाय. तर फुलांचा करून घातला होता आणि हॉलमधली अजून थोडीफार स्वच्छता चालली होती आमची करायची. सगळं बाकीचं झालेलं होतं. अनुचं मात्र इथं खेळायला चाललेलं होतं आणि अनुची जी बाहुली आहे ना मोठी, त्यातला कापूस काढून ती बाहुली, नंतर दुसरी बाहुल्या ज्या 2-3, नंतर अनुचं दप्तर, हे सगळं धुतलेलं होतं आणि मशीनमध्ये सगळं धुतलं होतं का तर पटकन ना सुकतंय म्हणून. आणि आधीच पावसाचे दिवस आहेत, सारखा पाऊस येतोय. मग तर म्हटलं आता कपडे ना मशीनलाच त्यामुळं धुया. आणि धुवून टाकलेली होती कपडे, वरती टाकायला मी सांगितली होती ना, तर ह्या पोरींनी ना रूममध्येच कपडे तिथंच छेजावरती तारावर टाकून ठेवलेली होती. आणि नंतर बाकीचं सगळं झालेलं होतं, पडदे वगैरे ते पण धुतले होते. तोपर्यंत 10:30ला ना आलं पाणी. आणि पाणी आलं 11 पर्यंत लाईट होती. 11ला लाईट गेली. अर्ध्या तासात आता किती भरलंय काय माहिती पाणी. तर थोडंच पाणी भरून झालंय. आणि आज सकाळी उठल्या उठल्या ना उरले सुरलेले कपडे सगळे धुवायला काढली होती. घे तिला खेळणं काय पाहिजे. सगळे कपडे आज धुवायला काढली होती. तरी थोडंफार राहिले, म्हणजे शाळेंचे म्हणजे दप्तर धुतली नाही ती राहिल्यात. अनुच फक्त धुवून झालं. आणि आता ऊन चांगलं पडलंय. वरती टेरेसवरती टाकलेत सगळे कपडे धुवायला. सॉरी, वाळत टाकलेत धुवून मशीनीतनं धुवून. वॉशिंग मशीनमधनं धुवून काढली होती त्यामुळे वाळतेत पटकन. ते आता फरशा पुसून घेणार आहे. देव बिव सगळं घासून देवाच्या तिथलं पण सगळं मी आवरले. आता फरशा पुसून घेणार आहे आज. आणि खिडक्या त्या दिवशी पुसल्या होत्या, जरा अजून निघाल नाही असं वाटायला. अजून एकदा खिडक्या पुसायच्यात. आणि आता पंखे राहिलेत, तेवढं फॅन तेवढं आता यांच्या मागं लागायचंय की पुसा, नाही तर मग काढून द्या. तर पाती मग आमचा मी स्वच्छ धुवून देतो. हे बघा. आणि अगं हिथं का टाकलेत हे कपडे? हिथं टाकलेत बघा कपडे वाळत. काय करावं. हे बघा दप्तर अनुचं स्वच्छ निघाले, धुतले. ही बाहुली धुतली. आणि कापूस जो काढलाय ना ते ह्या बाहुल्यातलाय बघा. तर हे धुतलंय, स्वच्छ निघालाय. गेटवर टाक गा अक्षर. सुकल पटकन गेटवरती. चला. तरी पडद्याचे ना हे सगळे असे काय म्हणते त्याला मग काय माहिती. तरी असं काढून ठेवले काहीतरी तुटतेत. नाही तर मागच्या वेळी ना माहीतच नव्हतं काढायचे, तर सगळे तुटले होते. एक दोन असे निघाले होते तुटून. म्हणून मग यावेळेला काढून ठेवले. आणि आता हे पडदे सगळे सुकलेत, लावायचे आता. ओके, हे सगळे पडदे वाळून झाले आता. आणि हे गादीचा कवर आहे तो पण वाळला, आता घालायचा गादीला. आणि गादी आता इथलं सगळं झाडून घेऊन फरशा तेवढ्या पुसायच्यात मला. आणि अनुचं चाललंय बघा इथं खेळायचं. कसं गाडी बघा तिची उलटी चालली. सकाळी इडलीचा हेवी नाश्ता झाल्यामुळे ना अजिबात भूक लागली नव्हती नंतर. आणि 4 वाजता थोडी भूक लागली. मग म्हणलं चला तर आता खमंग असे पोहे बनवूया. आत्ता भाजी घेऊन आलो. कांद्याची पात, पालक, कांदा. आणि आत्ताच पावटा सोडला. अर्धा किलो आणला होता, एवढा भरला. आता सगळं भाजीपाला भरून ठेवते. तर किडका थोडा निघाला पावटा. आणि एवढं राहिले तर आता सोलून ठेवलं. आणि आलेला ना इतकी माती आहे. आता आलं ना जरा धुवून ठेव म्हणायला लागल्या. आलं ना धुवून ठेवलं इथं सुकायला. तर हा शनिवारचा व्लॉग आहे. तर इडलीचा असा नाश्ता केला होता. आणि अक्षूची दाढ दुखत होती त्यामुळे ती गेली नव्हती शाळेला. आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला होता. आणि नंतर ना अनुने मी सगळ्यांनी नाश्ता केला. आणि अनुने बघा किती असा पसारा सगळा करून ठेवला होता. आणि बाहेरचं ना आवरायचं चाललं होतं. तर बाहेरचं थोडंसं ना आवरायचं इकडचं राहिलेलं होतं. तर ते सगळं साहित्य बाहेर काढलं होतं. आणि तिथलं झाडून घेऊन नंतर जे लागणार आहे ते साहित्य ठेवून आणि बाकीचे जे नको आहे ते मात्र डस्टबिनमध्ये टाकायचं होतं. आणि अनु मात्र खराट्याने लागली होती झाडायला. तर भरपूर असे कपडे पण
किती धुईल तेवढी कमीच. तर भरपूर अशी कपडे धुतलेली होती आणि अनु काय ग बसत नाही. तर अनुचं खराटा घेऊन झाडायचं चाललेलं होतं आणि मी आणि अक्षू लागलो होतो आम्ही साफसफाई करायला. झालंय आता जवळजवळ सगळं होतच आलेलं आहे. वरचं अगदी कॉर्नर टेरिसच्या तिथलं थोडंसं कॉर्नर तिथे एवढं राहिलंय करायचं. ते बघू आता आज किंवा उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडे, तर उद्या नाही तर मग करणार आहे. आणि देवाच्या तिथली स्वच्छता ती पण काय उद्याच्या दिवसात होऊन जाते.